फेरी त्यांनी काढल्याने डायरेक्ट आमच्या शाखेमध्ये आले, चला प्रचाराला. नाही, असं जमणार नाही. कारण आमचाही पक्ष मान्यता प्राप्त आहे आणि डॅशिंग आहे. आम्हाला आरपीआय की आम्ही प्रकाश आंबेडकरवाले नाही आहोत. आम्हाला आमची किंमत द्यावीच लागणार. गटबाजी ग्रुपबाजी न करता जे उमेदवार असतील, मग शिवसेनेचे असतील, मनसेचे असतील, यांना प्रचंड मतांनी आपण विजयी करायचं आहे. मी दहिसर विधानसभेमध्ये 7 नंबरमध्ये इच्छुक होतो. पूजा वसाळकर यांनी आजपासून प्रचार सुरू केला. मला काही समजलंच नाही. प्रचार सुरू केला असला तरी निवडून आणायची जबाबदारी आमच्यावरही आहे. येऊ देत समोरासमोर, कसं कोपऱ्यात घ्यायचं त्याचाही ठाव आम्हाला आहे. म्हणूनच एक नयनजी कदम यांना मी रिक्वेस्ट करतो, कुणाल माहिती आपण एक प्रोटोकॉल म्हणून एक मीटिंग घेऊया. फडणवीस साहेब, प्रत्येक विधानसभेची प्रत्येकाला मान सन्मान पदाधिकाऱ्यांना मिळाला पाहिजे. नाही तर कोणी येणार चल प्रचार असं नाही. कुठेतरी ती गफलत होईल आणि आपल्यालाच ते भारी पडेल. असं होता कामा नये. दहिसर विधानसभेमध्ये जे उमेदवार असतील, मनसेचे असतील, शिवसेनेचे असतील, ती जास्तीत जास्त मतांनी आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, मी इच्छुक होतो. राजसाहेबांचा आदेश आम्ही मानणार आहोत. कुणाल वाहिनी मगाशी सांगितलं मी 1982 ते 2045 42 वर्ष झाली. नशिबाने आता ओपन झाला होता, तो पण घोसाळ साहेबांनी घेऊन गेला. ठीक आहे, राजकारणात तर नशीब लागतं, समजलं. ठीक आहे, भाईंचे माझे चांगले संबंध आहेत. कुठेही भाई भेटू देत, विधान भवनात भेटू दे, कुठेही भेटू देत, 5 मिनिटं चौकशी करणार नाही, ते पुढे जाणार. असे आपले संबंध आहेत. ठराविक 18 वर्ष आपण जरा मागे पुढे होतो, पण आपण आता परत एकत्र आहोत. जोमाने आपण करून दाखवायचं. मग कोणी असू दे समोरचे, आपण घाबरायचं नाही. मला आयोजकांनी संधी दिली बोलायची, पुढच्या वेळी देतील की नाही माहिती नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.